आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज संडे आहे, पण संडे वाटत नाही आहे कारण आज एकादशी आहे म्हणून आज व्हेज खायचा संडेच्या दिवशी. सो ते जरा वेगळं वाटतं का संडे असून व्हेज खायचं. तर आता चाललं खालती मंदिरात जाऊ, व्हेज खायचं आहे. तर आज मी घरी खिचडी खाल्ली सकाळी उठल्यावर. आता खालती जातो, एरियात जायचं. आज संडे एरियात फुल गर्दी असेल. आज रम्मी डे, रम्मी रविवार आहे, मग एरियात रम्मी खेळतो सगळी. चला जाऊ आणि बघू. पाऊस नक्कीच साथ देत नाही कारण आता इथनं फक्त 2 मिनटाचा रस्ता पण नाही आहे. आणि बघा पाऊस आला आहे परत. घरातनं उतरलो तेव्हा पाऊस नव्हता, जसा गाडीवर बसला तसा पाऊस आला. तर काय करू, वैताग येतो ना असं पावसामुळं. भिजायला खूप उकडतं. पहिला मी खूप भिजायला आवडायचं मला, पण आता आवडत नाही कारण वैताग येतो आजकाल. कुठे गेलो भिजलेला पाय भिजतो नुसता, इथे तिथे वैताग येतो मग जायला. तर थांबला पाऊस, निघलो आपण, आलो एरियात आता. आणि एरियात बाबा फुल पॅक आहे, आज जागा नाही वाटतं. आज सगळी भरलेली आहे एरिया. बघू आता ते काय भेटते जागा. गाडी पण लावायला जागा नाही आज. बघा संडे स्पेशल रम्मी सगळ्या पोरांनी काय लावलंय बघा. हो फक्त एक आहे. आपण आज कुठे कुठे लावणार हे चपरे लावल्यानंतर तुझी काय इच्छा आहे का, तुला काय करायचं आठ बघा. वरुण देवताचं आगमन झालं आहे आणि दिवेश कांबळे फुल पाऊस आणि 11,000 1x बेटवर जिंकलेला तन्मय. बघा शेजवान चटणी खाणारा कबूतर पहिल्यांदा आमच्याकडे आलाय. ते म्हणून तयार झाला आपला. डोरीमोन तयार झालाय. आई जी छत्री आणली आहे तिचा पूर्ण खंगारा झालाय. आता थांबलो इथं, पाऊस फुल आहे आणि छत्री आम्हाला साथ देत नाही. हवा आली का छत्री पडते म्हणून जरा गडबड होते. आता थांबतो जरा पावसासाठी. आज पाऊस उठल्यापासून वाटी लागला आपल्या. पाऊस बघा थोडं जोरात आहे. बघा पाणी पडतं कॅमेरावर पण आपल्या. छत्री बघा काय हालत झाली. हे बघा कसं चाललो आम्ही. माझा मित्र रुद्र आणि मी. आज पण रबर बॉलची मॅच चालू तिथं. बाबा ही छत्री डेंजर आहे, जामच डेंजर छत्री आहे. साहिल असं नसतं बाबा तुझी छत्री घेऊन. फुल भारी वाटते, वेदर भारी आहे. फक्त एवढं आहे का जीन्स भिजले, मम्मी 100% शिव्या पडणार आहे आज. कारण आजच पहिल्यांदा ही जीन्स घातलेली मी, ती गेली आता भिजून. आलो नाश्ता करायला रुद्रने मी. रुद्र लाजतोय कारण तुम्ही जरा बोलता म्हणून. पाऊस चालूच आहे, कालोख पडला आहे. होऊन झालाय कधी पाऊस काय थांबत नाही आहे, जाम जोरात आला आहे. आणि आमच्याकडे अशी छत्री आहे का आम्ही काय करू पण शकत नाही. आता काय करू शकत नाही, फिरतोय असं टाइमपास चालत चालत. पाऊस जोरात आहे. घ्यायची काय आयटम, जायचं का? चला मग जाऊ. तर काय थांबणार तर वाटत नाही मला पाऊस. चाललो आता भिजत का होईना पण निघायला लागेल. थांबलो तर वाट लागेल. दुसरी पण कामं आहे आपल्याला ती करायची आहेत. पाणी बघा आणि आपली बाईक जिला आता लवकरच सर्व्हिस सेंटरला जायला लागेल. 2-3 दिवस बाईक नसेल आपल्याकडे असं मला वाटतंय तिचं काम बघूनच. कारण बाईकचा मागचा ब्रेक तर आता नाहीच्या बरोबर आहे. नशीब खूपच पैसे ठेवत नाही. आई शप्पथ बा अजून जोरात आला आहे. पाऊस काय आम्हाला थांबायच्या मूडमध्ये वाटतं. इथं पाऊस बघा थोडा जोरात आला आहे. आणि ते बघू शकतात पाणी बघा. सावन का पाणी फुल पाणी आहे. फुल म्हणजे फुल खतरनाक आहे. तरी बिचारे बघा वर्कर काम करतात आहे. ते एखाद्याला फोन भरायसाठी काय पण करावं लागतं. एवढ्या भर पावसात पण ते काम चालू जातं बघा. आणि कमी पाऊस नाही आहे तुम्ही तर बघा कसे ठेव फटाफट पडतात आहे.
पाणी बघा आमच्या पायाखाली. पॅन्ट तर फुल भेटली आज. मम्मी नक्कीच शिव्या पडणार आहे. ही पॅन्ट सुकणार नाही लवकर. आणि आपली बाई आता रुद्राने आलो मॅच बघायला रबर बॉलची. तिथे चालू आहे ना मॅच. तर आम्ही दोघं आलोय. पाऊस पडतोय असं आपण भिजलो जायचं. चल बरं मॅच बघू. बघा फुल भिजलो फुल. कॅच पकडली. जिंकली वाटतं. पाऊस बघा. आणि आपला हत्यार कसा आहे वन साईड. आता आलोय एरियात. आता मासे पकडे करूया जरा. हा एक शार्क आमचा व्हाईटवाला. गेलं वाटतं. खूप मोठा लागला. हा आमचा पहिला आणलेला मासा होता. जिवंत आहे अजून पण नाही मला वाटत. नाही राहणार तो. मी त्याला जीवन दिलं आहे. जिवंत झाला आहे. रुद्राने एक जीवनदान दिलं त्याला. चांगला झाला त्याला. वाचला पण तो वाचणारच असता मला वाटत नाही. कारण तो वरती येतोय. गेलोय परत. नक्कीच शिव्या पडणार घरात. कारण काल पण भिजलो आज पण भिजलो. या रुद्रामुळे मलाच भोगाळले पण रुद्राला मीच घेऊन घेतो. जाऊ दे शिव्या खायचे. अभी मजा आएगा ना भिडो. आता उठलो मगाशी. जाम लेट झालं आहे आज. जाम म्हणजे जाम बेकार लेट झालं आहे. 11:15 वाजलेत. 8:30ला उठलेलो पण परत डोळे बंद केले. डायरेक्ट 10:30 वाजले. आणि नेमकं मी काही खाल्ला पण नव्हतो म्हणून पहिला खाल्लं. कारण वेट घेताना काय अंगात ताकदच नसेल काय खाल्लं नाही तर. आता चाललो आहे. यज्ञेश तर आज फुल मस्त तेल मालिश करेल माझी. मला मेसेज केला मी तसं उठल्या मला लेट होईल मला 15-20 मिनटं. आता बघू चला. वरती नाटकी करतो मग तू. आज आपली सगळ्यांची प्रॅक्टिस नाही होणार वाटते. होईल कारण यज्ञेश नाही यांच्या ब्रॅकेटमध्ये. होईल ना. तू उभा राहशील आमच्यात. आपल्यावरती कोण राहील मग. आहेत ना वजन. कुठे आहेत वजलेले प्लेयर. साहिल एकच आहे दुसरा कोण आहे. याचे केस घे ना जरा. याचे केस बघू शकता. पळतोय आता. 11, पाय कुठे आहे तो. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20.
आमचा बेसवाला आहे जो डाऊन बोलला आज पहिल्यांदा. त्याचा पाय बाहेर आलेला म्हणून डाऊन येता नसता बोलला तो, मला माहिती नसता बोलला तो. पडले असते सगळे पडले असते. रेडबुलचं नाव खराब केलं. चालेल नाव खराब झालेलं चालेल पण कोणाला लागलेलं नाही ना. पण कंट्रोल बोलतात ना, कंट्रोल करायचं असते. ही खारेगावची लेडीज आहे. मी बोललो ना व्हिडिओ मध्ये बोललो लेडीज आमच्या थरातला जर्क आहे एकटाच. ह्यो गेला ना तर अख्खा थर हलतो. बाकी सगळे असे एकदम कडक उभे असतात, पण हा जातो ना जड आहे ना म्हणून काय करणार. जडने पनवती आहे. गणपती बाप्पा व्हिडिओ टाकू नको. काल बोललेला मला का तुला उद्या देऊन जाईल मी खंडोबाच्या मंदिरात. इथला नाही, मी 2 वेळा येऊन गेलो. फोन केलास फोन केलास व्हिडिओ कॉल कोणी केलेला तुला? व्हिडिओ कॉल वरती सांगतात का? काय घे पाया घे, मुंडी घे. मोरया बली की जय 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 श्री अकाल. जाऊन पण ट्राय करा ना, प्रत्येकाची जागा कुठं घ्यायचा कसं काय. दिवस कमी आहेत रे. हा असं नाही का समजा कोच नाही, मग चला आज काय प्रॅक्टिस होणार नाही, काहीतरी आपण टाइमपास करून टायमिंग घालवायचं असं. 20-30 दिवसात 5-6 दिवस तरी पाऊस आल्यात ना, त्या हिसाबाने तुमचं तुम्ही ट्राय करा की दाखवा सरांना पण, हा सर तुम्ही नसताना पण आम्ही करू शकतो. जागा प्रत्येक टायमाला सांगायला हा, नका कळलं का? लावू. आपली जागा घ्या. म्हणजे त्यांना पण वाटलं पाहिजे की हा रे आपण नसताना पण पोरं करू शकतात. कळलं का? म्हणजे त्यांना पण वाटेल हा चला बाबा आपली पोरं मी नसताना करतात ना, मग आपण नसताना अजून करू. हा. कळलं का? त्यांच्यासाठी तेवढं फक्त करा. बाकी मस्करी करायला देतात ना, ते नाही असं बोलत नाही. कधी पण टाइमपास करायला तुम्हाला नाही बोलत. नंतर आहे टाइम मस्ती करायला आपल्याला जाम. हा एवढंच करा. एवढे दिवस घ्या. हा? तुझा घाम निघला तुला कसं वाटतंय? तू एवढी टाईट कपडे काय घालतो पण? टाईट आहे म्हणून तर टाईट आहे ना. केवळ चावी दे ना. हे दोघं दररोज मला बोलतात मला घे मला घे. हा त्यांना घेतो एकदाचा. भैया आणि बाबुलासाठी साड्या आणि बांगड्या आणल्यात आम्ही. भैया बघा, हे दोघं भेटतात दररोजचे, नुसते बोलतात घे घे घे. आता यांना घेतोय आज. 8 थर लावायचे. भाऊ आज नक्की आपला कष्ट रविवार आहे. घेतले. आपले चायनीज दुकान बंद. आज एकादशी आहे ना, ती आषाढी एकादशी म्हणून आज बंद आहे. नाही आता 8 तारखेपासून येणार आहे. रेग्युलर आहे रे मी. हाय हाय. बघा बघा बांगड्या घ्यायला चालली बा. ही बघा बाई चालली बघा झोला घेऊन. बघा खालती बरोबर वजन घेतो, वरती गेली का पायाची ड्रिल मशीन होते डायरेक्ट तुझ्या. पण ना हसवतात. वरती डायरेक्ट ड्रिल मशीन होते त्याच्या पायाची. नक्कीच तो करेल पण. आणि इथं भाई आहे बोलतो मी. अरे हवा आली का कुठं जाशील ते समजणार नाही. भाई आहे बोलतो. सौरभ चाललाय घरी आता. हा एक पोरगा आहे, तो समोर बघत नाही खालती बघतो. सौरभ त्याला शिकवत असतो, पण केवळ भाई वन मॅन शो आहे. वन मॅन शो काय उचलतो बच्चन. आज सागरदाने यज्ञेश रूप धारण केलता. चांगला बोलला सागरदा आज सगळ्यांना. कारण पोरांना जरा सांगण्याचा उद्देश माझा एकच होता की तो नसताना पण तुम्ही व्यवस्थित करा, बाकी काय नाही. कारण त्याला पण वाटलं पाहिजे की बाबा हा मी नसताना पण पोरं व्यवस्थित प्रॅक्टिस करतात. बस एवढं. नक्कीच त्या पोरांनी पण सागरदादा एक चांगला ऐकून बोलले सगळे का हा आम्ही नक्की करू. यज्ञेशचं काहीतरी आज झालता प्रॉब्लेम म्हणून तो आले नाही सगळी पोरं. ठीक आहे, पण ते उद्या येणार, काय प्रॉब्लेम नाही. उद्या परत त्याच जोशाने उतरणार मैदानात आपण. आणि हा बघा आलाय, आला आला वाजला. चाललो आता घरी. टॉमी आहे सोबत, चाललोय, तो सोडतोय मला.
पाऊस आलाय परत. मला छत्री आहे, पण छत्री खोलत नाही, वैताग आला त्या पावसाचा मला जामाचा. तर चला इथेच आपला ब्लॉग एंड करू. घरी जाऊन एडिट करतो, म्हणजे सकाळी येईल ब्लॉग 12-1 वाजेपर्यंत. लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेन. तर चला, गुड नाईट, बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. को शेट ठोक दीजिए महाकाल का से ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.